पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात अनाथ मुलांसाठी आंबे खाण्याचा एक उत्सव आयोजित करण्यात आला होता। आंब्याचे व्यापारी अनिरुद्ध बापू भोसले यांनी सामाजिक संकल्पनेतून या उत्सवाचं आयोजन केलं। या निमित्तानं अनाथ मुलांना आंबे खाण्याचा मनसोक्त आनंद लुटता आला। संपूर्ण देशात उष्णतेची लाट पसरलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे। शहरात विक्रमी उष्णतेचा इशारा वर्तवण्यात आला आहे। तापमान 44 अंश सेल्सिअस दरम्यान इतकं असू शकतं, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत 9% वाढ झाली आहे। एप्रिल महिन्यात 43 लाख प्रवाशांनी प्रवास केला। एप्रिल 2023च्या तुलनेत यामध्ये 9% वाढ झाली असून एप्रिल 2022च्या तुलनेत ही वाढ 42% इतकी आहे। 14 एप्रिल रोजी या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली। तब्बल 1,56,700 प्रवाशांनी प्रवासही केला आहे। माथेरानच्या मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन रूप देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय। परळच्या रेल्वे कार्यशाळेमध्ये या ट्रेनचं काम सुरू आहे। वाफेच्या इंजिनचे सुट्टे भाग तयार करून त्याची जोडणी नेरळमध्ये केली जाणार आहे। या ट्रेनला हिरव्या आणि लाल रंगसंगतीचा वापर करून सजवण्यात आलेला आहे। आता जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी, ती म्हणजे जळगाव ते पुणे विमानसेवेला अखेर हिरवा कंदील मिळाला। त्यामुळे लवकरच या दोन्ही शहरातील विमानसेवा सुरू होणार आहे। 24 आणि 26 मे असे 2 दिवस प्रायोगिक तत्वावर विमानसेवा चालवली जाईल। सांगलीच्या मिरजमध्ये रस्त्याची समस्या भेडसावती आहे। रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। मात्र गावात रस्ताच नसल्यानं शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल 1.5 किलोमीटर झोळीतून न्यावा लागला। त्यानंतर काही अंतर ट्रॅक्टरमधून पार करावं लागलं। या घटनेनंतर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे।